स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपलं चॅनल आता मॉनिटाईज झालं आहे. ते स्वामींच्या कृपेमुळेच. तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मी काय केलं किंवा स्वामींच्या कोणत्या अशा प्रभावी सेवा केल्या ते मी आज या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कदाचित तुम्हाला या सेवा माहीत नसतील. या सेवांचा तुम्हाला उपयोग होईल म्हणूनच सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग स्वामींच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ मी खूप मनापासून बनवत आहे. कारण आज मी तुम्हाला माझा खरा अनुभव सांगणार आहे. मला आलेला स्वामींचा खरा अनुभव. जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं तेव्हा माझं एकच स्वप्न होतं. माझा चॅनल मॉनिटाईज व्हावा आणि स्वामींचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत, त्यांच्या प्रिय भक्तांपर्यंत पोहोचवावा. एवढंच काय ते. पण सुरुवातीला खूप अडचणी आल्या. व्ह्यूज कमी आले, वॉच टाईम कमी आला आणि कधीकधी तर वाटायचं की हा प्रवास कदाचित माझ्यासाठी नाही. मला यूट्यूबबद्दल जास्त काहीच माहिती नव्हती. माझा हेतू फक्त एकच होता, तो म्हणजे स्वामी समर्थांचे संदेश, कथा, त्यांचे उपाय, सेवा जास्तीत जास्त त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचावेत. म्हणून मी हा चॅनल चालू केला. पण त्याचवेळी मी श्री स्वामी समर्थांची 5 सेवा सुरू केली आणि काही दिवसांतच माझ्या चॅनलमध्ये असे बदल झाले जे पाहून मला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. त्या 5 सेवा कोणत्या आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज मी त्या 5 सेवा आणि माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हीही यूट्यूब, काम, व्यवसाय किंवा आयुष्यात यश मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आता आपण स्वामींच्या त्या 5 सेवा पाहूया ज्या मी केल्या. पहिली सेवा, दररोज स्वामींचे नामस्मरण. मी पहिली सेवा सुरू केली ती म्हणजे दररोज सकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप केला. फक्त 5 मिनिटे लागतात, जास्त वेळ लागत नाही. मी रोज मनापासून म्हणायचे, श्री स्वामी समर्थ. माझं चॅनल तुमच्या चरणी अर्पण आहे. तुम्हीच काय ते पाहून घ्या. हळूहळू मला जाणवायला लागलं की मन शांत होत आहे आणि कामात एक वेगळी ऊर्जा येत आहे. माझ्यातील नकारात्मक शक्ती हळूहळू
कमी होत आहे, निगेटिव्हिटी कमी होत आहे. दुसरी सेवा म्हणजे गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावणे. तो दिवा तेलाचा किंवा तुपाचा असावा. फक्त मनामध्ये अटूट विश्वास आणि श्रद्धा असायला हवी. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावायची. तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही वापरू शकता. स्वामी तूप किंवा तेल पाहत नाही, ते पाहतात आपली भक्ती आणि आपली सेवा. आणि एक छोटी प्रार्थना करायची, स्वामी माझं काम तुमच्यावर सोडलं आहे. हा विश्वास खूप मोठा असतो. म्हणूनच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, फक्त सेवा करून उपयोग नसतो. ती सेवा अगदी मनापासून, अंतःकरणातून आणि विश्वासाने करायची असते. म्हणजेच त्या सेवेचे फळ स्वामी आपल्याला देतात आणि मगच स्वामी कृपा होते. कुठलीही सेवा, कुठलीही जप करायचे म्हणून करायचे नाही, ते श्रद्धेने करायला हवेत. स्वामींवरती विश्वास ठेवून करायला हवेत. माझी तिसरी सेवा म्हणजे स्वामींचा मंत्र जप. हा मंत्र रोज 11 वेळा म्हणायचा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 हा मंत्र म्हणताना मनात फक्त एकच भावना ठेवायची, स्वामी माझ्या मागे उभे आहेत, ते सर्व काही पाहत आहेत. चौथी सेवा, आणि ही सेवा खूप प्रभावी आहे, गुरुवारी गरजूंना अन्नदान. चौथी सेवा मी सुरू केली. गुरुवारी अन्नदान हे खूप मोठं पुण्य मानलं जातं. मी शक्य असेल तेव्हा एखाद्या गरिबाला जेवण किंवा एखाद्या प्राण्याला भाकर देऊ लागले आणि मनातून एकच भावना ठेवली, हे सर्व स्वामींसाठी आहे. मी जे काही करते आहे ते सर्व स्वामी समर्थांसाठीच आहे. आता आपण पाहूया स्वामींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. ही माझी 5वी आणि सर्वात मोठी सेवा होती. तुम्हालाही या सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. स्वामी नक्की कृपा करतील. 5वी सेवा म्हणजे स्वामींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. स्वामींच्या कथा, उपाय, मंत्र, त्यांचे पारायण कसे करायचे, तारक मंत्र कसा म्हणायचा, तारक मंत्र बोलल्याचे फायदे, असे अनेक प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला व्ह्यूज खूप कमी आले, पण नंतर जसे मी व्हिडिओ बनवत गेले तसे माझे व्ह्यूज वाढत गेले, वॉच टाईम वाढत गेला.
मग एक दिवस असा आला, माझ्या व्हिडिओवर अचानक व्ह्यूज वाढायला लागले. अचानक वॉच टाईम वाढला, सबस्क्रायबर्स वाढले. लोकांना माझे व्हिडिओ आवडायला लागले. ते लोकांपर्यंत पोहोचायला लागले. त्यांच्या प्रतिक्रियाही मला कमेंट्सद्वारे समजायला लागले. आणि काही दिवसांनी माझा चॅनल मॉनिटाईज झाला. त्या दिवशी मला एकच गोष्ट समजली, यूट्यूबची मेहनत तर करायचीच, पण त्याचबरोबर स्वामींची कृपा असेल तर मार्ग आपोआपच तयार होतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. या सेवा मी मनापासून केल्या, स्वामींवरती विश्वास ठेवून केल्या. त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे माझी. या सेवा मी कुठल्याही अंधश्रद्धेवर करत नाही. या सेवा मी स्वतः केल्या आहेत आणि स्वामींचा अनुभव घेतला आहे. माझा खरा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कधीही स्वामींकडे फक्त मागण्यासाठी नाही, तर श्रद्धेने केल्या आहेत. जर तुम्हीही मनापासून केल्या तर श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या आयुष्यात काही ना काही चांगलं घडवतील, हा माझा विश्वास आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कोणासाठी उपयोगी ठरेल, तर कृपया हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत आहे. मी प्रत्येकासाठी प्रार्थना करेन की स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यातही तशीच राहो. स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. श्री स्वामी समर्थ महाराज कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. ते उशीर करतात, पण आपल्या भक्ताला नाराज करीत नाही. व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये. स्वामी कृपा सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.